नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आता सकाळ सकाळ पाणी भरण्यापासून आणि कपडे मशीनला लावून धुण्यापासून चालू झालेली आहे. मी विचार केला सगळे चादरी गोधड्या वगैरे सगळ्या काढाव्यात आणि धुवून घ्याव्यात आज, कारण की पाणी सकाळी मॉर्निंगला येतं आणि फास्ट असतं. त्यामुळे कपडे वगैरे धुवून घेतले, नाश्ता वगैरे करून घेतला, कामं वगैरे माझी आवरून झालेली आहे. बाबूला थोडंसं बरं नव्हतं, खोकला झाला होता, त्याच्यामुळे तिला जास्त तेलकट वगैरे काही दिलं नाही खाण्यासाठी. नॉर्मल केलं होतं उपीट आणि साबुदाणा. तर ती कार्टून बघत बघत खात होती. मी मम्मीकडे वगैरे गेलो होतो तिला खोकल्याचं औषध पाजण्यासाठी. दीक्षाला खोकला झालाय. मम्मी इथे लसणाची गुटी तिला देत आहे. लसणाला दिद्याला वगैरे थोडंसं जाळून मग पाण्यामध्ये थोडंसं चुरगळून मग त्याचा रस आहे पियायला देतात लहान मुलांना. आम्ही याला आधीपासून हे करायचो. 2-3 वेळा पाजले खोकला कमी होतो लहान मुलांचा. चिडवत होती मला ती, कारण की तिला भावाला सगळ्यांना खोकला झाला, त्याच्यामुळे त्यांना पाजलं होतं आम्ही. चला, मी इथे संध्याकाळी माझ्या घरी आलेली आहे. शिरा बनवायची तयारी करून घेतली होती. काजू बदाम वगैरे कापून घेतले होते आणि शिरा थोडा भाजून घेतला होता. शिरा वगैरे भाजून घेतला आणि मग शिरामध्ये काजू बदाम वगैरे टाकले, दूध टाकलं गरम करून, आणि गरम करून दूध वगैरे टाकल्यानंतर हलवून घेतलं. मग नंतर साखर वरतून टाकली. अशा प्रकारे आपला शिरा इथे झालेला आहे रेडी. मस्त गोड आणि तुपात केलेला शिरा. या खायला. चला, भेटू पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.